आज आपण पाहणार आहोत बाहीला जॉईंट कसं द्यायचं आहे। तर आपण हा जॉईंट लावून घेतलेला आहे आणि हा मधून कट केलेला आहे, कारण आपण एकाच साइडला जॉईंट दिलेला आहे आणि ही बाही आहे 50 साइजचं ब्लाउज आहे, त्याच्यामुळे हे जॉईंट एवढा मोठा लागला जातो। तर या प्रकारे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, एकदम परफेक्ट असा हा जॉईंट दिसणार आहे। कमी वेळेमध्ये आपल्याला जॉईंट कसा द्यायचा हेच आपण आज बघणार आहोत आणि परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे। आणि हा जॉईंट आहे तो पाठीमागच्या साइडने लावायचा आहे, कारण समोरच्या साइडने जर पातळ ब्लाउज पीस असेल तर समोरच्या साइडने दिसतं, त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस मागच्या साइडने हे जॉईंट लावत असतो, पाहू शकता। आणि जे समोरची जी छोटीशी पट्टी आहे गोट टाइप आपल्याला ती दिसू द्यायची आहे, कारण आपलं ब्लाउज जे काठ आहे तो समोर असा छोटासा दिसला पाहिजे, म्हणजे काठाचं जे फिनिशिंग आहे ते एकदम परफेक्ट येतं। तर या प्रकारे तुम्हाला असा जॉईंट देऊन बाही तयार करायची आहे। आणि ही बाही आपण एकदम फिनिशिंग मध्ये आपण करत आहोत। एक्स्ट्राचा कपडा आपण कापून टाकलेला आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे, कारण बऱ्याचदा काय होतं बाहीला जर जॉईंट आला तर आपल्याला कळत नाही कोणत्या साइडला द्यायचा, कसा द्यायचा। तर आपली बाही रुंदी आहे 11 इंच, कारण ब्लाउज साइज खूप मोठी आहे। बाही लांबी आहे आपली 8.25 इंच, आपण 8.25 इंच ठेवलेला आहे, 1 इंचाचा आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे। आता आपण ही दुसरी साइड आपण लावून घेणार आहोत। या साइडनी सुद्धा आपल्याला एकदम परफेक्ट आता समोरचे काठ असतो तो एकसारखा, दोन्ही बाहीचा एकसारखाच यायला पाहिजे, त्याच पद्धतीने आपण ठेवलेला आहे। आणि ही जी टिप मारतो ती एकसारखी दिसली पाहिजे, कमी जास्त करता कामा नाही, नाहीतर फिनिशिंग खराब दिसते, त्यासाठी आपण व्यवस्थित असंही मारून घ्यायची आहे बाही। आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा। आणि आता आपण ही पण बाही आपण एकावर एक ठेवायची आहे आणि दोन्ही सेम सारखे करून घ्यायचे आहेत, कारण आपलं कमी जास्त होऊ नये, मागं पुढं होऊ नये, त्यासाठी आपण ही एकावर एक ठेवून परफेक्ट असं हे कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित कमी जास्त कपडा असेल तर तो कट करायचा, म्हणजे जे आपली बाही ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी सरळ रेषेत येते। आता आपला मोंढा आहे आपला 11 इंच तयार आहे। तर जुन्या ब्लाउजचा आपण पाहूया मोंढा किती परफेक्ट येत आहे की नाही। पाहू शकता रुंदी आपण ठेवलेली आहे, जुन्या ब्लाउजची जेवढी आहे तेवढीच ठेवलेली आहे। आणि आता आपण मोंढा जोडून पाहणार आहोत, पाहू शकता परफेक्ट असा मोंढा सुद्धा आलेला आहे आपला। तर तुम्ही सुद्धा याप्रमाणे जर फिटिंग केली तर तुमचं ब्लाउज कधीच बिघडणार नाही आणि मोंढा सुद्धा कमी जास्त होणार नाही। आणि काखेमध्ये तुमचं ब्लाउज जर टाईट यामुळेच होत असतं की मोंढा तुम्ही जर कमी कापला, कमी झाला तर ब्लाउज वर चढत नाही किंवा समोर चोळ येतो, पाठीमागं चोळ येतो, त्यासाठी तुम्हाला हा मोंढा आहे तो परफेक्ट करून घ्यायचा आहे। आणि ही अशी बाहीची फिट म्हणजे परफेक्ट अशी ही कटिंग आहे, तर याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचं आहे। परत एकदा सांगते, तुमच्या ब्लाउजला कधीच चोळ वगैरे येणार नाही या प्रकारे तुम्ही जर बाही फिटिंग केली तर, कटिंग केली तर। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। पाहू शकता आपण खालची साईड सुद्धा मोजली आहे, दंडगेर मोजला आहे आणि
मोंढा मोजलेला आहे, त्यामुळं आपली बाही परफेक्ट अशी तयार झालेली आहे.